महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी, निवडणुकीआधीच निकालाला भाजपाचे 8 उमेदवार विजयी, जल्लोषाला सुरुवात. राज्यात सध्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून 7 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. 21 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. आता 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार अर्ज माघार घेत असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत भाजपाचे 8 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, कणकवली पंचायत समिती आणि देवगड पंचायत समितीतील हे उमेदवार आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या रणनीतीमुळे हे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत आत्तापर्यंत खारेपटण गटातील उमेदवार प्राची इस्वालकर भाजप, बांदा गटातील उमेदवार प्रमोद कामत भाजप, पडेल गटातील उमेदवार सुयोगी रवींद्र घाडी भाजप, बापर्डे गटातील उमेदवार अवनी अमोल तेली भाजप, जानवली गटातील उमेदवार रुहिता राजेश तांबे शिवसेना, हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आणि या सगळ्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळे भाजपला मोठा फायदा झाला आहे.